तर सध्याचं चित्र पाहिलं तर महागठबंधन हारताना दिसतंय। नेमकं याची काय कारणं राहिली आहेत ती पण सविस्तरपणे पाहूयात। तर जागा वाटपाचा घोळ अखेरपर्यंत कायमच होता। 11 जागांवरती मैत्रीपूर्ण लढण्याची जी होती त्यांची ती शक्कल कमी पडली आहे। जागा वाटपाचा घोळ अखेरपर्यंत कायमच राहताना दिसलाय। 11 जागांवरती मैत्रीपूर्ण लढत झाली, त्यात नामुष्की मिळालेली आहे आणि काँग्रेसला अपेक्षित यश गाठता आलं नाहीये। केवळ 6 जागा मिळाल्या। एलजेपी एनडीए सह गेली आणि त्यामुळे 22 जागा एलजेपीला मिळाल्या। सरकारी नोकरीच्या ज्या अनेक योजना होत्या, सरकारी योजना होत्या, त्याचा कुठेतरी फायदा हा एनडीएला होताना दिसला। 11 जागांवरती त्यांना नामुष्की पत्करावी लागली आहे। तर आणखी एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, मैत्रीपूर्ण लढतींचा महागठबंधनला मोठा फटका बसलेला आहे। 11 पैकी 9 जागांवर एनडीए आघाडीवर आहे। आरजेडी काँग्रेसचे एकमेकांविरोधात उमेदवार उभे होते, त्याचा फटका बसलेला आहे। 9 जागांवर एनडीए आघाडीवर आहे। 11 पैकी 9 जागांवर एनडीएने आघाडी घेतली। मैत्रीपूर्ण लढतींचा महागठबंधनला फटका बसलेला आहे। त्यातल्या 11 पैकी 9 जागांवर एनडीए आघाडीवर आहे। आरजेडी काँग्रेसचे एकमेकांविरोधात या ठिकाणी उमेदवार होते या मतदारसंघांमध्ये, त्याचा फटका त्यांना बसलाय। तर एनडीए त्या जागांवर, त्या मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे। मैत्रीपूर्ण लढतींचा महागठबंधनला मोठा फटका बसलेला दिसतोय। तर त्यांना फटका बसण्याचं आणखी एक कारण म्हणजे लोक जनशक्ती पार्टी। लोक जनशक्ती पार्टीमुळे सुद्धा आरजेडीला मोठा फटका बसलेला आहे। तर भाजप आपण पाहतोय 183 जागांनी आघाडीवरती सध्या दिसतंय। भाजपला 183 पेक्षा जास्त जागा मिळताना दिसत आहेत। एनडीए 183 जागांवर आघाडीवर आहे, तर महागठबंधन 151 जागांवर आघाडीवर आहे। 183 जागांवर सध्या एनडीए आघाडीवर आहे, तर महागठबंधन 51 जागांवर आघाडीवर आहे। तर आपण जनशक्ती पक्षाचं बघतोय, त्यांना आपलं खातं सुद्धा खोलता आलेलं नाहीये। खरं तर प्रशांत किशोर यांनी लोकांपर्यंत गेले, मोर्चे काढले, त्यांनी मोठा प्रचार केला होता। गेल्या 3 वर्षांपासून ते विधानसभेची तयारी करताना दिसतात लोकांमध्ये जाऊन, मात्र तरी सुद्धा त्यांना अपयश आल्याचं दिसतंय। एक सुद्धा जागा, अगदी खातं सुद्धा प्रशांत किशोर आपलं खोलू शकलेले नाहीयेत। हा एक महत्त्वाचा फटका पाहावा लागेल। बिहारच्या पूर्ण निवडणुकीच्या या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा राहणार आहे की प्रशांत किशोर यांना खातंही खोलता आलेलं नाही। तर प्रशांत किशोर हे आपल्या पक्षासाठी रणनीती ठरवताना आत्ता तरी अपयशी ठरले तसं दिसतंय। मात्र त्यांच्या अजेंड्यावर 2030 ची निवडणूक आहे, त्या दृष्टीने ते काम करतायत। गेल्या काही वर्षात सतत त्यांनी अख्खा बिहार पिंजून काढला होता, मोर्चे काढले आणि आत्ताही सोशल मीडियावर ते आघाडीवर दिसत होते। आत्ता जरी त्यांच्या पक्षाला सध्या जे कल हाती येतात त्यानुसार खातं खोलता आलेलं नाही असं जरी दिसत असलं तरी सुद्धा जनसुराज्य पक्ष हा 2030 साठी तयारी करतोय असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं होतं। मात्र सध्या तरी आपण पाहतोय त्यांना खातं खोलता आलं नाही।